एक पक्ष डॅमेज करायचे, जे चांगलं लोकांसाठी काम करतात, संघटना डॅमेज करायच्या, अशा पद्धतीची भूमिका चाललेली आहे. आणि निवडणुका चुकीच्या पद्धतीने साम दाम दंडभेद अशी ओपनली सांगून ह्या रणनीतीने हे लोक चाललेले आहेत. तर त्याला कुठेतरी पायबंद घालायचा असेल. पण बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून जे काही आमचे नगरसेवक होते, ॲडमिनिस्ट्रेशनला काम करत होती मंडळी, त्यांचं एवढं सुबक नियोजन होतं की सगळ्या ठिकाणी पाणी बरोबर जायचं. आता हेच त्यांना नीट नियोजन करता येत नाही. हे पहिलं ठीक करा. खड्डे अगोदर पडायचे का नव्हते पडायचे सगळीकडे पडायचे. आपल्याकडे 500 मेगावॅट आहे, ते सुद्धा त्यांना नियोजन करतं का अधिकाऱ्यांना यांचा अंकुशच मिळत नाही. कारण का ते ॲडमिनिस्ट्रेशन चालवणं हे सोपं नाही. हे 35 वर्षांनी आपण एक सूत्री ॲडमिनिस्ट्रेशन चालवलं. ग्रामीण भाग असो, शहरी भाग असो, सर्व समाज, सर्व धर्माची लोक इथे आली. धर्मावर मतं मागून हे लोक आलेले आहेत. परवा दिवशी किल्ल्यामध्ये आपण बघितलं, त्या गणपती बाप्पांच्या मूर्ती उचलल्या की जे पुरातन किती वर्षापासून मंदिर आहे का जिथे एवढं भाविक जातात. एवढ्या वर्षामध्ये हात लागला नाही तिकडे. आत्ताच का सुरू झालं आहे? मग एकीकडे आरसा एक दाखवायचा आणि आरशाच्या मागून वेगळं करायचं, हे जास्त दिवस चालणार नाही. वोट चोरीचा मुद्दा, त्याचबरोबर आता विविध समीकरणं. येणाऱ्या काही महिन्यांमध्येच वसई विरार महानगरपालिका निवडणुका आहेत. आरक्षण सोडत जाहीर झालेली आहे. आणि अशातच आता बहुजन विकास आघाडी आणि महाविकास आघाडी या दोघांमध्ये युती होण्याची चर्चा रंगत आहे. एका बाजूला दोन्ही जे गट आहेत ते सकारात्मक आहेत, विविध बैठका होत आहेत आणि कुठेतरी विजयाचा झेंडा हा रोवायचा असेल आणि भाजपची आता वाढती सक्रिय ताकद आहे, त्याला थांबवायचं असेल, भूमिपुत्राला न्याय द्यायचा असेल तर या दोन्ही गटांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि वेगळी आघाडी बनवणं गरजेचं आहे. यासाठी आता भूमिपुत्र तसंच काँग्रेस, शिवसेना, युबीटी, मनसे आणि बहुजन विकास आघाडी यांनी एकत्र यायचं ठरवलं आहे. या संपूर्ण युतीबाबत माजी आमदार राजेश पाटील यांना काय म्हणायचं आहे ते आपण जाणून घेऊया. सर नमस्कार. युतीची चर्चा सुरू आहे आणि बहुजन विकास आघाडी पण सकारात्मक आहे, काय सांगाल? निश्चितच आज आपण बघितलं की महाविकास आघाडी आणि बहुजन विकास आघाडी या दोन्ही बाजूंच्या नेत्यांचं आणि कार्यकर्त्यांचं चांगलं एक ट्युनिंग चांगलं जमलेलं आहे, होत चाललेलं आहे. त्याला कारणच असं आहे की ह्या अनेक वर्षामध्ये या पालघर जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने लोकांच्याबद्दल काम करण्याची भूमिका जी चांगली होती, परंतु आज दडपशाही ह्या सगळ्या ठिकाणी चालू आहे. प्रत्येकाला पैशाच्या जोरावर विकत घेतलं जात आहे, पैशाचा धाक दाखवला जातो आहे आणि जी काही बेबंदशाही सुरू आहे ही सर्वसामान्य लोकांनासुद्धा आवडलेलं नाही. आणि त्याच्यामध्ये अनेक पक्ष डॅमेज करायचे, जे चांगलं लोकांसाठी काम करतात, संघटना डॅमेज करायच्या, अशा पद्धतीची भूमिका चाललेली आहे. आणि निवडणुका चुकीच्या पद्धतीने साम दाम दंडभेद अशी ओपनली सांगून ह्या रणनीतीने हे लोक चाललेले आहेत. तर त्याला कुठेतरी पायबंद घालायचा असेल तर महाविकास आघाडीतले सर्व घटक पक्ष, त्याच्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट झाले, कष्टकरी संघटना, जनता दल, कम्युनिस्ट पार्टी, आदिवासी एकता परिषद आहे किंवा बहुजन विकास आघाडी, असे अनेक अजून त्याच्यामध्ये सामील होतात. कारण सगळ्यांची भूमिका एक आहे, जर ह्या गोष्टीला लगाम घालायचा असेल आणि खऱ्या अर्थाने पालघरमध्ये सर्वसामान्य जनतेचं जर इथे राज्य आणायचं असेल तर महाविकास आघाडी येणं खूप गरजेचं आहे. हे सर्वांनी मत असल्यामुळे सगळेजण एकत्र झालेले आहेत. सर कुठेतरी याच्यावर अधिकृत घोषणा झालेली नाही असं कुठेतरी पाहण्यात येतं आहे, तर काय सांगाल? म्हणजे युतीबाबत काही अधिकृत घोषणा होणार आहे किंवा हितेंद्र ठाकूर यांचं काय मत आहे? हे बघा, आता आपण पाहतोय की निवडणुका 3 टप्प्यांमध्ये आहेत. एक नगरपंचायतचा टप्पा आता सुरू झालेला आहे. येणाऱ्या पुढच्या काळामध्ये कदाचित जिल्हा परिषद निवडणुका, पंचायत समित्या पहिल्या घेतल्या जातील, शेवटच्या टप्प्यामध्ये महानगरपालिका, कदाचित ते बदलही होईल. परंतु आता जी नगरपंचायतीच्या निवडणुका चालू आहेत त्याच्यामध्ये पालघर आहे, डहाणू आहे, वाडा आहे, जव्हार आहे, इथे महाविकास आघाडी आणि बहुजन विकास आघाडी युती डिक्लेअर झालेली आहे. आणि तिथे आपण पालघर आणि वाडा ह्या 2 नगरपंचायतीला डायरेक्ट नगराध्यक्ष पदाची निवडणूक आहे. तिथे आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाला आपण उमेदवारी दिलेली आहे. आणि डहाणू आणि जव्हार ह्या 2 ठिकाणी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाला आपण उमेदवारी दिली. तिथे आघाडी आपली युती झालेली आहे. त्याच्याबद्दल अधिकृत ही तिथे ऑलरेडी झालेली आहे. त्याच्याबद्दल वेगळं अजून काही विचारण्याचं किंवा बोलण्याची आवश्यकता राहिलेली नाही.
सर गेल्या 35 वर्षामध्ये म्हणजे जेव्हा महानगरपालिका बनली आपण तेव्हाचं बोलूया 15 ते 20 वर्षामध्ये बहुजन विकास आघाडीची सत्ता जी एखादी होती पालिकेवरती तर लोकांना कुठेतरी बहुजन विकास आघाडीची कार्यपद्धती माहिती आहे महानगरपालिका चालवणं काम करून घेणं मग जेव्हा समीकरणं जोडली जातील तर महापौर हा बहुजन विकास आघाडीचाच बसेल का किंवा मोठा वाटा बहुजन विकास आघाडीचा असेल का? एक लक्षात ठेवा, आता बघायला सांगितलं की 4 नगरपालिकांचं जे निवडणुका चालू आहेत त्याच्यामध्ये सर्वानुमते ठरलं की 2 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे द्यायच्या, 2 शरदचंद्र पवार गटाला द्यायच्या. ताकद जिकडे ज्यांची आहे त्या ताकदीचा बेस घेऊन आपण त्यांचं हे युती आपण महाविकास आघाडी केलेली आहे. तसं जिल्हा परिषदमध्ये पण होईल, तसं महानगरपालिकेमध्ये होईल. शेवटी आपल्याला निवडून यायचं आहे आणि ही समीकरणं महाविकास आघाडी म्हणून पुढे न्यायची आहेत. तर तिथे कुठला उमेदवार आज आहे त्याच्यापेक्षा संघटन हे कशा पद्धतीने घेऊन जाणार आहे, त्या ठिकाणचा अनुभव कोणाला आहे, त्या ठिकाणी काम कोणी केलेलं, ह्या सगळ्या गोष्टी तिथे विचारात घेतल्या जातील. आज वाड्याला आपण उबाटाला दिलेलं आहे, तिथे आम्ही कधी काम प्रशासनामध्ये केलेलं नाही, त्याच लोकांनी केलं, आपण त्यांना तिथे दिलेलं आहे. तर पालघरला त्यांनीच केलेलं आहे, शिवसेना उबाटा गटाने त्यांनाच आपण दिलं. कारण तिकडे आपण मागणी करून ते काही चालणार नाही. किंवा जव्हारचं घ्या का डहाणूचं घ्या, तर तिकडे आपण कधी प्रशासनावर कधी कामच नाही केलं तर तिथे आपण अवास्तव मागणी करण्यात काही पॉईंट नाही. त्याच्यामुळे आपण तिथे मागणी केली, उलट आपण त्यांना सपोर्ट केला आणि महाविकास आघाडी मजबूत राहील ह्या अनुषंगाने आपण तो प्रयत्न करतो. तसं जिल्हा परिषदेमध्ये महानगरपालिकेमध्ये हे मोठे विषय आहेत, ते वरिष्ठ लेवलला बसून त्याच्यावर निर्णय योग्य वेळी होऊन जातील. सर शेवटचा प्रश्न, आता इकडून जो पट्टा आहे महामार्गकरचा खड्ड्यांचा मुद्दा तर आहेच, परंतु असा कोणता, आता टोल नाक्याचा मुद्दा पण एक काँग्रेसने घेतला मध्यंतरी, तर असा कोणता मुद्दा आहे जो महानगरपालिकेला हायलाईट झाला पाहिजे आणि इतकी वर्ष दुर्लक्षित आहे सतत? एक लक्षात ठेवा की आपल्या वसई तालुक्याचा विचार केला तर 94पासून जेव्हा म्हणजे वसई नगरपालिका ही खूप जुनी आहे, त्याच्यानंतर नवघर माणिकपूर झाली, विरार झाली, नालासोपारा झाली, म्हणजे 4 नगरपालिका होत्या, 72 ग्रामपंचायती होत्या. त्यावेळेला 2 साली वसई तालुक्यामध्ये टँकरनी पाणीपुरवठा खूप व्हायचा. त्यावेळेला आप्पांनी सूर्याची योजना 200 कोटींची त्यावेळेला मंजूर करून घेतली आणि वसईमध्ये पाणी आणलं. त्याच्या अगोदर 36 MLDचं उसगावची धरणाची योजना होती आणि 17 MLDची पेल्लारची होती. परंतु लोकसंख्या जशी वाढत गेली त्या पद्धतीने सूर्या टप्पा 200 MLD आला, पुन्हा MMRDची योजना आली 180 MLD, ते पाणी आलं. परंतु आपली लोकसंख्या वाढत चाललेली आहे आणि बघा ह्या मागच्या 1.5 वर्षा अगोदर पाणी जरी कमी होतं तरीसुद्धा सगळ्या ठिकाणी व्यवस्थित जात होतं. आता आपल्याकडे किती पाणी आहे? जवळपास 400 MLD पाणी आहे. 400 MLD पाणी असून पण लोकांना आता ज्या ठिकाणी आपण बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून जे काही आमचे नगरसेवक होते, ॲडमिनिस्ट्रेशनला काम करत होती मंडळी, त्यांचं एवढं सुबक नियोजन होतं की सगळ्या ठिकाणी पाणी बरोबर जायचं. आता हेच त्यांना नीट नियोजन करता येत नाही. हे पहिलं ठीक करा. खड्डे अगोदर पडायचे का नव्हते पडायचे सगळीकडे पडायचे. जसं वसईला पडतात, ठाण्याला पडतात, मुंबईला पडतात, असं महाराष्ट्रात भारतात सगळीकडे पडतात. तर पाऊस आपल्याकडे आहे, परंतु निदान गौरी गणपती आले, नवरात्र आली, दिवाळी आली का तेव्हा ते रस्ते व्यवस्थित व्हायचे, हेही त्यांना करता येत नाही. निदान आमची अपेक्षा आहे का तुम्ही परिवर्तन केलं, त्या परिवर्तनाच्या माध्यमातून जी काही सत्ता तुम्हाला मिळाली निदान ती राबवा, तरी ते राबवताच येत नाही ना, का त्यांचा अनुभवच नाही ह्या गोष्टीचा. त्याच्यामुळे हे परिवर्तन हे चुकीच्या पद्धतीने लोकांना हॅमरिंग करून जे करून घेतलं, आज लोकांना वाटायला लागलं की यांच्यात परिवर्तन करावं लागेल आम्हाला. आता लोक त्या परिवर्तनाच्या मागे आहेत. असे अनेक मुद्दे आहेत. इलेक्ट्रिसिटी आपल्याकडे 500 मेगावॅट आहे, ते सुद्धा त्यांना नियोजन करतं का अधिकाऱ्यांना यांचा अंकुशच मिळत नाही. कारण का ते ॲडमिनिस्ट्रेशन चालवणं हे सोपं नाही. हे 35 वर्षांनी आपण एक सूत्री ॲडमिनिस्ट्रेशन चालवलं. ग्रामीण भाग असो, शहरी भाग असो, सर्व समाज, सर्व धर्माची लोकं इथे आली. त्या सगळ्यांना कुठल्याही प्रकारचं म्हणजे त्यांना त्रास होईल किंवा असुरक्षितता वाटेल ह्या बाबतीमध्ये कधीही जाणवलं नाही. मध्यंतरी म्हणजे एवढ्या 35 वर्षामध्ये कुठल्या महिलेवर हल्ला झाला असं कधी ऐकलं नाही आपण, का त्यांना छेडछाड झाली रस्त्यामध्ये, हे ऐकलं नाही. परंतु आता एक महान पराक्रम झाला. एका महिला पत्रकारावर ओपनरित्या जाहीर कार्यक्रमामध्ये तिथे त्यांना ज्या पद्धतीने वागणूक मिळाली किंवा त्यांना जे टच केलं गेलं हे निंदनीय आहे ना. म्हणजे कुणा एका व्यक्तीच्या याच्यावर
धर्मावर मतं मागून हे लोक आलेले आहेत. परवा दिवशी किल्ल्यामध्ये आपण बघितलं मूर्त्या त्या गणपती बाप्पांच्या मूर्ती उचलल्या की जे पुरातन किती वर्षापासून मंदिर आहे का जिथे एवढं भाविक जातात, एवढ्या वर्षामध्ये हात लागला नाही तिकडे. आत्ताच का सुरू झालं आहे? मग एकीकडे आरसा एक दाखवायचा आणि आरशाच्या मागून वेगळं करायचं, हे जास्त दिवस चालणार नाही. त्याच्यामुळे आज सत्तामध्ये कोणाचा महापौर होणार, कोणा जिल्हा परिषद अध्यक्ष होणार किंवा कोण नगरसेवक येणार, कुठला पक्ष, हा विषय फार वेगळा आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे यांना जे काही बाहेरून येऊन मंडळी ह्या वसई विरारचं भकास करून टाकलेलं आहे. या मागच्या 5 वर्षामध्ये प्रशासक असल्यामुळे त्यांच्यावर ज्यांचं कंट्रोल होतं त्यांनी ज्या पद्धतीने इथे वागणूक देण्याचा प्रयत्न केले सगळ्यांना माहिती आहे. म्हणून आज आपण निवडणुकीला सामोरं असताना महाविकास आघाडी, बहुजन विकास आघाडी ही अतिशय समर्पकपणे एकत्र येणार आणि निवडून येणार पहिलं आणि मग ठरवणार. धन्यवाद सर. जसं आपण पाहिलं, युतीचा मुद्दा हा खूप गाजत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये युतीची चर्चा इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की युती झाल्यावर आता कशाप्रकारे तयारीला लागायचं यासाठी जे युतीमध्ये असणार आहेत त्या सगळ्या पक्षांनी आपली चर्चा आणि तयारी आणि बैठका सुरू केलेल्या आहेत. पाहण्यासारखं असेल येणाऱ्या निवडणुकांमध्ये काय समीकरणं पाहायला मिळतात, कारण येणाऱ्या काळामध्ये ज्या ते विविध निवडणुका लागलेल्या आहेत आणि महानगरपालिका, वसई विरार महानगरपालिका ही सर्वात लक्षणीय आहे. त्यामुळे पाहण्यासारखं असेल बहुजन विकास आघाडी सारखंच कशाप्रकारे इतर पक्ष देखील तितकेच सकारात्मक आहेत. धन्यवाद.